नमस्कार बालमित्रांनो, मागच्या पाठात आपण चौथीचा तिसरा पाठ बघितला. आज आपण चौथी कविता बघणार आहोत. या भारतात. ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे. ऐका, म्हणा, वाचा. प्रथम आपण कविता म्हणून घेऊया आणि त्यानंतर मी कवितेचा अर्थ सांगणार आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकलान माझी वसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. सकळांस कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीरशील वान दिसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनी सत्य न्याय वसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. आता आपण कवितेचा अर्थ बघूया. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. म्हणजे या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे. हे देवा, मला असा आशीर्वाद दे. सर्व पंथांमध्ये व संप्रदायांमध्ये एकता दिसू दे. त्यांच्या विचारात फरक असू देऊ नको. म्हणजे सर्वजण एका विचाराने कार्य करू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखा या सकलान माझी वसुदे, देवरची असादे. म्हणजे सर्व हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम बांधव, मग त्यातील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहू देत. या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त आनंद वसू दे, असा वर मला दे. सकळांस कळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे, देवरची असादे. म्हणजेच सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे. सर्व प्रार्थना स्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे. या देशातील कष्टाळू पराक्रमी तरुण चारित्र्य संपन्न दिसू दे, असा आशीर्वाद मला लाभू दे. हा जातीभाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंदका मनी सत्य न्याय वसुदे, देवरची असादे. म्हणजे परस्परातील जे जातीभेद आहेत ते विसरून आमच्यात एकजूट होऊ दे. या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे. जे दुर्जन व निंदक आहेत, म्हणजे निंदा करणारे, त्यांच्या मनातही सत्याची चाड वसू दे, असा वर मला दे. सौंदर्य रमो घराघरांत स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असादे. म्हणजेच प्रत्येक घरात सौंदर्य व स्वर्गीय सुख रमू दे. बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट होऊ दे. हे देवा, हा तुकड्या तुम्हास विनंती करतो आहे की मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू दे, असा आशीर्वाद मला द्या. अशा पद्धतीने कवितेचा अर्थ आहे.
आता आपण शब्दार्थ बघूया. बंधुभाव म्हणजे भावंडांप्रमाणे प्रेम आणि स्नेह. नित्य म्हणजे नेहमी. वसुदे म्हणजे राहू दे. वर म्हणजे आशीर्वाद. पंथ संप्रदाय म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे गट किंवा समुदाय. मतभेद म्हणजे विचारांतील फरक. नांदोत म्हणजे एकत्र राहोत. सुखे म्हणजे सुखाने आनंदाने. अमीर म्हणजे श्रीमंत. वा म्हणजे किंवा. सकलान माझी म्हणजे सगळ्यांमध्ये. सकळांस म्हणजे सर्वांना. मानवता म्हणजे माणुसकी. राष्ट्रभावना म्हणजे देशावरील प्रेम आणि निष्ठा. स्थळी म्हणजे ठिकाणी. समुदाय म्हणजे गट किंवा समूह. उद्योगी म्हणजे कष्टाळू काम करणारा. वीर म्हणजे पराक्रमी शूर. शीलवान म्हणजे चारित्र्यवान. जातीभाव म्हणजे जातीभेद. अस्पृश्यता म्हणजे स्पर्श न करण्याची अनिष्ट चालरीत. ही पूर्वी समाजामध्ये होती. समूळ म्हणजे मुळासकट. खळनिंदका म्हणजे दुर्जन किंवा निंदा करणारे. न्याय म्हणजे निवाडा. सौंदर्य म्हणजे सुंदरता. रमो म्हणजे बागडो. स्वर्गीय परी म्हणजे स्वर्गाप्रमाणे. विपत्ती म्हणजे संकट. बोहरी म्हणजे परकी. सदा सर्वदा म्हणजे नेहमी. कसू दे म्हणजे कष्ट करू दे. अशा पद्धतीने आपण ही कविता अभ्यासली. आता तुम्ही राष्ट्रभक्तीच्या अजून दुसऱ्या काही कविता आहे त्यांचा संग्रह करा. त्या कविता म्हणा, पाठ करण्याचाही प्रयत्न करा. त्याचबरोबर साने गुरुजींची जी कविता आहे बलसागर भारत हो, तीही मिळवा आणि पाठ करा. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. भारतातील लोकांमध्ये कोणाप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे असे तुकडोजी महाराज म्हणतात? उत्तर. भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे असे तुकडोजी महाराज म्हणतात. प्रश्न दुसरा. कोणामध्ये एकजूट असावी असे तुकडोजी महाराजांना वाटते? उत्तर. सर्व हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन बांधव, मग ते गरीब असो किंवा श्रीमंत, यांच्यात एकजूट असावी असे तुकडोजी महाराजांना वाटते. प्रश्न तिसरा. सगळ्यांना काय कळू दे असे तुकडोजी महाराज म्हणतात? उत्तर. सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे असे तुकडोजी महाराज म्हणतात. प्रश्न चौथा. कोणती गोष्ट मुळासकट नष्ट व्हावी असे तुकडोजी महाराजांना वाटते? उत्तर. अस्पृश्यता मुळासकट नष्ट व्हावी असे तुकडोजी महाराजांना वाटते. पाचवा प्रश्न. कवितेच्या शेवटी तुकडोजी महाराज कोणता आशीर्वाद मागतात? उत्तर. प्रत्येक घरात स्वर्गाप्रमाणे सुख असू दे व बाहेरील म्हणजेच परकी भीती संकट नष्ट होऊ दे. मला म्हणजेच तुकडोजी महाराज स्वतः नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू दे असा आशीर्वाद तुकडोजी महाराज मागतात. धन्यवाद.